नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोटेन्शियोमीटर्स याचं ॲप्लिकेशन काय असेल ते डिटेल्समध्ये स्टडी करून घेणार आहे. आता याच्या प्रिव्हियसमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर हे समजून घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर पोटेन्शियोमीटरचा हा व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून आपला ॲप्लिकेशन हे व्यवस्थितपणे समजून जातील. आता जर पाहिलं तर मित्रांनो, पोटेन्शियोमीटर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. आणि जर तुम्ही प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर समजलं असेल प्रॉपरली तर ॲप्लिकेशन हे नक्कीच समजून जातील. आता आपण पाहूयात, मागच्या सेशनमध्ये पण आपण डिटेल्समध्ये स्टडी केलेलं होतं की पोटेन्शियोमीटरचे जे ॲप्लिकेशन्स आहेत. तर पहिला आहे टू फाइंड दी अननोन EMF ऑफ द सेल. सेकंड आहे टू कम्पेअर द EMF ऑफ द सेल. आणि त्याच्यामध्ये आपण दोन मेथड पाहिल्या होत्या, एक सम इंडिव्हिज्युअल मेथड आणि दुसरा आहे सम अँड डिफरन्स मेथड. आणि त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे जी सम अँड डिफरन्स मेथड. आणि नंतर आपण थर्ड जो ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन येतो टू कॅल्क्युलेट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी. तर आपण एक एक ॲप्लिकेशन याच्यामध्ये स्टडी करून घेणार आहे. आता ज्यावेळेस आपण पोटेन्शियोमीटरचे ॲप्लिकेशन पाहतोय, मी परत एकदा सांगतोय की पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्णपणे समजून घ्या, त्यानंतरच हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजण्यामध्ये मदत होईल. आता आपण पहिलं ॲप्लिकेशन स्टडी करतोय. वी आर कम्पेअरिंग द EMF. आता ज्यावेळेस कम्पेअर करतोय म्हणजे दोन एक अंक आहे, दुसरा 5 एक अंक आहे. 2 अंक मोठा आहे का 5 अंक मोठा आहे, मला कम्पॅरिझन करायचे. म्हणजे समजा माझी हाईट आणि दुसऱ्या एका पर्सनची हाईट आहे, मी कम्पेअर करायचे. कम्पेअर करण्यासाठी मला किती एलिमेंट्स लागतात? 2. आपल्याला माहिती आहे म्हणजे हाईट आहे का लो आहे, वेट जास्त आहे का कमी आहे, हे ज्यावेळेस आपण कम्पॅरिझन करतो. कम्पॅरिझन पॉसिबल आहे कशाचमध्ये? 2 एलिमेंट्समध्येच कम्पॅरिझन पॉसिबल आहे, अन्यथा कम्पॅरिझन होत नाही. त्यासाठी मला कम्पॅरिझन करायचं असेल म्हणजे टू कम्पेअर द EMF मला 2 बॅटरी लागतील. मी घेतो या ठिकाणी 2 बॅटरी E1 अँड E2. आता ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर पाहतोय, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर हा काय स्टेटमेंट देतो? Whenever we are passing a steady current through the potentiometer wire, then the potential drop across any segment is directly proportional to the length of that segment. That is, potential drop, I can take this E is proportional to the L1, or E is equal to I into sigma L1, corresponding length. L1 is the corresponding लेंथ. आपण हे मागच्या सेशनमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये स्टडी केलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर हा सांगतो की ज्या वेळेस आपण स्टेडी करंट पास करतोय पोटेन्शियोमीटर वायरमधून, तर यामधला जो पोटेन्शियल ड्रॉप आहे, एखाद्या सेगमेंटमधला जो पोटेन्शियल ड्रॉप आहे तो कसा असेल? तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल टू लेंथ ऑफ दॅट सेगमेंट. तर हा आपला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर आहे. आणि हा प्रिन्सिपल आपण यूज करतोय टू कम्पेअर द EMF ऑफ द बॅटरी बाय द two methods. We have the one individual cell method, another is the sum and difference method. So let us discuss this individual cell method, or it is also called as a direct method. Means we are comparing the EMF of the cell by the direct method, or it is also called as a individual cell method. Why it is called as the individual cell method, I will explain after some time. So now we will move towards the construction for this for the comparison of two batteries or two EMF by individual cell methods. Very simple construction. If you see this diagram, we know we are already discussing about the principle of the potentiometers, that we have the potentiometer wire that is mounted like this. The A point is connected to the positive terminals of the battery, and this B point is connected toward the negative terminals of the battery. There is the one key, and we are mounting there. One is the rheostat. RH is the rheostat. I can draw the figure like this. Rheostat. When we are comparing, so we require obviously 2 batteries. म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करायची 2 बॅटरी लागतात. म्हणजे आपल्याला 2 बॅटरी घ्यायचे. एक बॅटरी मी घेतोय या ठिकाणी, दुसरी बॅटरी घेतोय मी या ठिकाणी. म्हणजे हा झाला E1, हा झाला E2. दोन्हींचे पॉझिटिव्ह टर्मिनल्स कंबाईन केले आणि A पॉइंट्सला कनेक्ट केले.
आणि दुसरा जो पॉईंट आहे इथे एक की असाइन केली आणि E2 ला एक की असाइन केली आणि याचा जो कीचा जो कॉमन पॉईंट आहे हा कॉमन पॉईंट आपण गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतोय आणि आपण नल डिफ्लेक्शन मेथड यूज करतोय. आता नल डिफ्लेक्शन मेथड कशी यूज करतोय आपण पाहूयात. तर हे झालं डिटेल कन्स्ट्रक्शन फॉर द comparing of two EMF by the individual cell method. हीच डायग्राम आपण इथे ड्रॉ केलेली आहे. तरी सिम्पलीसाठी मी परत एकदा रिड्रॉ केली होती. तर डायग्राम ड्रॉ करून घ्या प्रॉपरली. सिंपल डायग्राम आहे. त्याच्यानंतर आपण वर्किंग एक्सप्लेन करून घेऊयात. आता याच्यानंतर मी इथं व्हेरिएबल्स काय काय ते मी एक्सप्लेन करून सांगतो. सर्वप्रथम ए बी ही जी असेल ही पोटेन्शिओमीटर वायर आहे. ए बी ही पोटेन्शिओमीटर वायर. ई इज द बॅटरी सप्लाइड बॅटरी सेल. E1 आणि E2 हे आहेत EMF ऑफ सेल किंवा सेल हुज EMF is to be compared. K1, K2. These are the keys. G is the galvanometer, which is used to measure whether the current is flowing through the circuit. RH is the rheostat. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एक्सप्लेनेशन करायचे इन पॉईंट ऑफ व्ह्यू बोर्ड एक्झाम, तर आपल्याला काय काय माहिती असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा सर्किट डायग्राम, त्याच्यानंतर काय काय व्हेरिएबल आपण तिथं डिफाईन केले त्याचं एक्सप्लेनेशन, नंतर वर्किंग आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिकल ॲनालिसिस. असे 4 पार्टमध्ये आपल्याला कोणता पण एखादं बीट हे डिवाइड करायचे. परत सांगतोय, सर्किट डायग्राम, व्हेरिएबल्स काय डिफाईन करतोय आपण ते, वर्किंग आणि मॅथमॅटिकल ॲनालिसिस. असे कोणतं पण म्हणजे KCL घ्या, KVL घ्या, व्हीटस्टोन ब्रिज, मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, त्याचे ॲप्लिकेशन्स आपलं 4 पार्ट्समध्ये डिवाइड करायचे. सर्वप्रथम सर्किट डायग्राम, त्यानंतर व्हेरिएबल्स काय काय डिफाईन करतोय आपण, त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि नंतर मॅथमॅटिकल ॲनालिसिस विथ द फॉर्म्युला. सो आपण 4 प्रकारे आपण हे डिवाइड करून आपल्याला एक्सप्लेनेशन स्टडी करून घ्यायचे. आता हे आपण व्हेरिएबल डिफाईन केलेत, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे समजून जाईल तुम्हाला नंतर. आता आपण याचं वर्किंग पाहूयात. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. AB is the potentiometer wire. AB is the potentiometer wire. The A terminals of the potentiometer wire, it is connected to the positive terminals of the battery. B point, it is connected to the negative terminals of the battery through rheostat and the key K. Just listen carefully. AB is the potentiometer wire. म्हणजे AB ही काय potentiometer wire आहे. याचा जो एक A टर्मिनल्स आहे तो कनेक्ट कुठे केलेला आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. B टर्मिनल्स हा कुठे कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. कशा थ्रू, की K अँड रिओस्टॅट RH. त्यानंतर ज्याचा आपल्याला EMF कम्पेअर करायचे, कम्पेअर करण्यासाठी 2 बॅटरी लागत आहेत आणि या 2 बॅटरी म्हणजेच आपलं E1 आणि E2. तर कॉन्फिगरेशन आपण असं केलेलं आहे, E1 ला 2 टर्मिनल्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, E2 ला पण 2 टर्मिनल्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर दोन्हीचं पॉझिटिव्ह टर्मिनल्स कंबाईन केलेलं आहे आणि हे A पोटेन्शियोमीटर वायरला कनेक्ट केलेलं आहे. आणि दुसरं आपण परत नवीन 2 की घेतले आहेत, K1 आणि K2. त्याचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट आहे K1, E2चं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट आहे K2 ला आणि या K1 आणि K2चं एक कॉमन टर्मिनल आपण गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलं आहे आणि गॅल्व्हनोमीटरचं अनदर एंड इट इज कनेक्टेड टू द jockey, and this jockey we can move over this potentiometer wire. This is the simple construction of this application to compare E1 by E2 by the direct method or it is individual cell method. Very simple. Now let us study now what is the working of this. What will happen, आता मी इथे काय करतोय की K1 की जो K ही जी की आहे, की म्हणजे काय, स्विच.
जसं आपण बटन ऑन ऑफ करतो, ही की मी ऑन करतोय. RS आपण काय यूज करतो, कारण आपल्याला स्टेडी करंट पास करायचे थ्रू द पोटॅन्शियोमीटर वायर. आता इथं मी की ज्यावेळेस ऑन करतोय, या बॅटरीमुळे करंट पास होईल. करंट पास झाल्यानंतर तुमचा करंट हा पाथ करंट मी सुरुवातीला कंडिशन काय करतोय पहा. फर्स्ट वन K1 is on means it is closed and K2 is off that is open. आणि आपण इथं की जो मेन की जे आहे हे पण काय करतोय, इथं ऑन करतोय म्हणजेच क्लोज्ड करतोय. कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही, सिंपल आहे. ही की ऑन केली, बॅटरीमध्ये करंट पास झाला आणि इथं अरेंजमेंट काय केली आहे आपण, K1 ही ऑन केलेली आहे, K2 ही ऑफ केलेली आहे. त्यामुळे काय होईल, करंट हा पास व्हायला स्टार्ट होईल, करंट हा पास होईल आणि या बॅटरीमधून पण करंट हा काय होईल, पास होईल. आता करंट ज्यावेळेस पास होईल, इथं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. आता हे जे की ऑन, ही की ऑन आहे म्हणजे ही तुम्हाला निगेटिव्ह इथून डायरेक्टली कनेक्शन भेटेल या ठिकाणी. इट इज लाईक दिस आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट आहे. आता आपण काय करतोय, हे जे गॅल्व्हॅनोमीटरची जॉकी आहे ही मूव्ह करतोय फ्रॉम पॉइंट A टुवर्ड द पॉइंट एनी पॉइंट्स ऑन द पोटॅन्शियोमीटर वायर. म्हणजे ह्या A पॉइंट पासून आपण ही जी जॉकी आहे ती मूव्ह करतोय. आपल्याला एक असा पॉइंट फाइंड करायचे कुठं, ह्या पोटॅन्शियोमीटर वायरवर. त्यावेळेस तुमचा गॅल्व्हॅनोमीटर हा काय करेल, झिरो डिफ्लेक्शन शो करेल. म्हणजे ज्यावेळेस मी ही अरेंजमेंट करतोय, की ऑन करतोय, बॅटरीमध्ये करंट पास होईल, करंट या बॅटरीमुळे पण करंट पास होईल कारण K1 ऑन केले आणि K1 हा गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलाय. जॉकी ही मूव्ह करतोय. आपल्याला असा एक पॉइंट P फाइंड करायचे. त्या पॉइंट P ला आपला गॅल्व्हॅनोमीटर हा काय करेल, झिरो डिफ्लेक्शन शो करेल. याचाच अर्थ काय, समजा P इज any point on potentiometer wire where galvanometer shows zero deflection. When galvanometer shows zero deflection, आता ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन शो करतो या P पॉइंटला, let the corresponding length is L1, that is length of AP equal to L1. length of AP equal to L1. आता या ठिकाणी लेंथ जर AP L1 झाली आहे, आपल्याला माहिती आहे. आता इथं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शियोमीटर करायचे आहे. मी काय करतोय, ॲज नो करंट इज पासिंग थ्रू E1, कारण इथून गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन झिरो करतो, त्याच्यामुळे E1 मधून करंट हा काय झिरो फ्लो होतो. ॲज नो करंट इज पासिंग थ्रू द E1, therefore the potential difference across AP is given by, and this potential difference across AP is what, E1. This E1 equal to I into sigma L1. एक सिंपल वर्किंग आहे पोटॅन्शियोमीटर्स. ज्यावेळेस आपण की ऑन केली, बॅटरीमधून करंट पास झाला, ह्या ई बॅटरीमधून करंट पास झाला आणि आपण इथं अरेंजमेंट अशी केली आहे, K1 हे ऑन केलेलं आहे, K2 हे काय केलेलं आहे, ऑफ केलेलं आहे. आता K1 ऑन आहे, K2 ऑफ आहे आणि आपण करंट पास होतो E1 मधून. गॅल्व्हॅनोमीटर मधून आपण एक थ्रू द जॉकी एक असा पॉइंट फाइंड करतो पोटॅन्शियोमीटरला, ज्यावेळेस तुमचा गॅल्व्हॅनोमीटर हा डिफ्लेक्शन झिरो शो करेल. आता गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन झिरो शो करतो म्हणजेच E1 करंट हा E1 मधून पास होत नाहीये. म्हणजेच ॲज देयर इज नो करंट पासिंग थ्रू द E1, potential difference across AP, it is directly proportional to the length L1. That is the principle of the potentiometer wire. So E1 is equal to, as no current is passing through the E1, potential difference across AP is equal to E1 is equal to I sigma L1. This is the equation 1. Please note down this. आता सेकंड कंडिशन मध्ये काय करतोय पहा आपण. या सेकंड कंडिशन मध्ये म्हणजे सेकंड कंडिशन K1 मी काय करतोय ऑफ, म्हणजेच काय येईल ओपन. K2 मी काय करतोय ऑन, म्हणजेच हा काय होईल क्लोज्ड, की क्लोजच असेल.
म्हणजेच हे की ऑन असेल, बॅटरीमुळे करंट पास होईल. E1 ही आपण ऑफ ठेवतोय म्हणजे कनेक्शन आपलं हे आता असं एस्टॅब्लिश होणार आहे यासारखं. म्हणजेच K1 आपण ऑफ ठेवलेलं आहे, K2 ऑन ठेवलेलं आहे, बॅटरीमधून करंट पास होईल, गॅल्व्हनोमीटर हा डिफ्लेक्शन शो करायला सुरुवात करेल. नंतर आपण असा एक परत पॉईंट फाइंड करतोय. लेट द P डॅश इज द पॉईंट where the galvanometer shows the zero deflection in the second condition. So P dash is any point on the potentiometer where the galvanometer shows zero deflection. Corresponding length, it is suppose L2. So length of AP dash is equal to L2. Length of AP dash is equal to L2. So as no current is passing through where? As no current is passing through E2, the potential difference across AP dash that is equal to E2. So it is equal to I into sigma L2. That is equation 2. That is equation 2. म्हणजेच आपण दोन प्रकारच्या कंडिशन डिफाइन केल्यात. पहिल्यांदा की K1 ऑन केली त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन तिथं फाइंड केला. हा कुठे भेटतो आपला ॲट पॉईंट P आणि याच्यानं आपलं इक्वेशन भेटलं E1 इज इक्वल टू I सिग्मा L1. म्हणजेच E1 इज इक्वल टू I सिग्मा L1 इक्वेशन 1. दुसऱ्या कंडिशनमध्ये K1 आपण ऑफ ठेवली, K2 आपण काय केलं ऑन केलं, परत आपण गॅल्व्हनोमीटरचं झिरो डिफ्लेक्शन व्हेरीफाय केलं. कुठे भेटतो P डॅशला आणि त्यावेळेस आपल्याला E2 भेटतोय आणि हा काय असेल I सिग्मा L2. दोन प्रकारचे इक्वेशन भेटत आहेत. व्यवस्थितपणे समजून घ्या. हे समजलं म्हणजे पुढचं आणखीन एक ॲप्लिकेशन आहे सम अँड डिफरन्स मेथड. ते पण सिम्पल आहे, डिपेंड्स ऑन दिस. व्यवस्थितपणे क्लिअर कन्सेप्ट करून घ्या म्हणजे आपल्याला दोन्ही पण ॲप्लिकेशन हे परफेक्ट होतील. तर आपल्याला दोन प्रकारचे इक्वेशन भेटत आहेत. E1 इज इक्वल टू I सिग्मा L1, E2 इज इक्वल टू I सिग्मा L2. Now I will divide the equation 1 by 2. I will divide the equation 1 by 2. So I am getting E1 upon E2 is equal to I sigma L1 upon I sigma L2. This I sigma get cancelled. So E1 upon E2 is equal to L1 upon L2. Now we can compare this. L1 is known to us because the meter scale is mounted on this potentiometer wire. E1 upon E2. L1 I can find, that is the AP. L2 it is the AP dash and I can measure directly by the meter scale. So E1 upon E2 is equal to L1 upon L2, and this is the simple method of comparing E1 and E2 by direct method, or it is an individual cell method. Very simple method. Please understand properly. If you are not understood anything or having any doubt, please comment on the comment box or WhatsApp on my number. I will answer all the query doubt which is related to the current electricity chapters. So please note down this. So this is the method for the comparing E1 and E2 by the direct method, or it is also called as individual cell method. Why it is called as the individual cell method? So in first case we are using only single batteries E1. In second case we are using only single battery E2. So individual operation of the battery is performed, so that this method is called as a individual cell method. म्हणजे आपण ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन शो करतो त्यावेळेस आपण काय करतोय, आपण ज्यावेळेस झिरो डिफ्लेक्शन शो करतोय त्यावेळेस आपण फक्त E1 चाच यूज करतोय, कारण आपण K2 काय केलेलं आहे ऑफ केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण सेकंड कंडिशन मध्ये ऑपरेशन परफॉर्म करतोय K1 आपण ऑफ ठेवले, K2 ऑन ठेवलं आहे. म्हणजेच ॲट अ टाइम ओनली वन बॅटरी इज परफॉर्मिंग द ऑपरेशन and we are using this application, so that this method is called as a individual cell method. Please note down this. Now the next method we will learn, that is the comparing of same E1 by E2, but another method is there, that is the sum and difference method. So please note down and let us study now the sum and difference method.